महिन्याच्या 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावलेली पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईचं वातावरण कुठेतरी मुंबईकरांना गारवा देणारं दिलासादायक असल्याचं आता सध्या पाहायला मिळते। आपण बघितलं तर संपूर्ण मुंबईमध्ये गेले 15 दिवस अक्षरशः मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते। आज मात्र सकाळी 7 वाजल्यापासून आता 8 जवळपास वाजून गेलेले आहेत। 1.5 तास मोठ्या प्रमाणात सरी ज्या आहेत पावसाच्या त्या बरसताना पाहायला मिळतात। पुढील 48 तासामध्ये मोसमी पाऊस मुंबईत देखील सक्रिय होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली होती। त्यानुसार जर आपण बघितलं तर मागच्या आठवड्यात कोकणातील हरणे या गावामध्ये जे मोसमी वारे आहेत ते स्थिर झालेले होते। काल ते अलिबाग पर्यंत विसावले, सोलापूर पर्यंत विसावले आणि त्यानंतर आज मुंबईत देखील पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते। सकाळी खरं तर चाकरमान्यांची तारांबळ झाली असली तरी देखील मुंबईकर कुठेतरी सुखावलेला आहे। खरं तर पाणी टंचाईचं संकट तीव्र होतंय, अल्निनोचं संकट देखील घोंगावतंय आणि अशाच परिस्थितीत पडलेला हा पाऊस म्हणजे दिलासादायकच म्हणावा लागेल। त्यामुळे आज दिवसभर असाच पाऊस पडतोय की पुन्हा कालसारखं दुपारनंतर गरम होतंय हे बघणं महत्त्वाचं आहे। त्याचं कारण काल आपण बघितलं की काल सकाळी थोड्या वेळ पाऊस पडला आणि दिवसभर उन्हाने उकाड्याने मुंबईकर पुन्हा एकदा हैराण झालेले पाहायला मिळाले। त्यामुळे आज देखील थोड्या वेळाने ऊन पडतंय की दिवसभर पावसाची संततधार सुरू राहणार हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।